हॅलो, हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आज मी एक मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. तर सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण स्टार्ट करूया रेसिपीच्या साठी. आणि मार्केटमधून भाजी आणली होती, तर ती भाजी मी म्हणजे ह्याला ना पाण्यात धुवत नाहीये. फक्त ह्याला झटकून घ्यायचं आहे. कारण का ह्याच्यामध्ये काही किडे वगैरे असतात, आळे वगैरे असतात, तर मग ते निघून जातील. आणि भाजी का धुवायची नाही, तर ते आंबट असते आणि पाण्यात भाजी टाकली की आंबटपणा निघून जातो. म्हणून भाजीला पाण्यामध्ये धुवायची नाही. डायरेक्टली ह्याला निवडून घ्यायची आहे आणि फक्त झटकून घ्यायची आहे. आणि मी पूर्ण तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे भाजी झटकून घेते. तर त्याच प्रकारे आपल्याला भाजी अशी झटकून घ्यायची आहे. तर पाहू शकता मी पूर्ण अशी भाजी झटकून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. आणि हे जे काही कचरा राहिला आहे ते टाकून देणार आहे. आणि लसूण सोलून घेतला आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहिलं असेल पूरणाची भाजी चटकून घेतलेली आहे. आणि मिक्सरमध्ये मी बारीक हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून नाही घेणार, तर मी खलबत्त्यात टेचून घेणार आहे. आणि सर्वात आधी मी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे. तर माझ्या टेस्टनुसार मी हिरवी मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 आहे. आणि तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि सगळं एकत्र करून टेचून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये लागेल तेवढं तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मी हिरवी मिरची कशाप्रकारे ठेचून घेतलेली आहे. आणि एकदम बारीक केलेली नाही, फक्त आबड अशी ह्या पद्धतीने घेतलेली आहे. आणि ह्याला मी पूर्ण तळून घेणार आहे. आणि जे हिरवी मिरची, लसूण पूर्ण वाटून घेतले होते, ते सगळं मी ह्यात टाकणार आहे. आणि मिरची आपली थोडीशी लाल झाली, तर आपण ह्यात भाजीमध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल मी हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये कशी परतून घेतलेली आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी अ, हिर तर ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये भाजी टाकलेली आहे आणि भाजी टाकून त्याला छानपैकी असं परतून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं नाही आपल्याला, कारण ही भाजी एकदम मोकळी बनवायची आहे, म्हणजे सुटसुटीत अशी.
आपल्याला 2 मिनिटं तरी ह्या भाजीला हलवत राहायचं आहे. कारण का भाजी खाली लागली नाही पाहिजे. लागली तर भाजी आपली जळून जाईल आणि नंतर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ पण टाकणार आहे. आधी पण मीठ आपण टाकलेलं होतं लसूण आणि हिरवी मिरचीमध्ये. तर आपण आता टेस्ट करूनच मिरची टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती मोकळी अशी झालेली आहे. पण ह्याला मला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. कारण का अ, भाजी एकदम शिजली पाहिजे ना, आपली फक्त अशी मोकळी नाही राहिली पाहिजे. तर मी तुम्ही पाहू शकता पाण्याचा शिताडा मारलेला आहे आणि तेवढंच पाणी टाकणार आहे. बाकी पाणी टाकणार नाही. आपल्याला भाजीची गरगटी नाही तर भाजी अशी मोकळी बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता मी झाकून ठेवणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मी झाकण ठेवून भाजी थोडीशी 2 मिनिटानंतर शिजवून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता पाणी किती झालेलं आहे आणि आपली भाजी एवढ्या पाण्यामध्ये भरपूर अशी शिजून निघेल. तर मी आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकणार पण आहे आणि असंच मी शिजवून घेणार आहे. जवळ-जवळ आपलं पाणी पूर्ण आटत आलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये मी थोडीशी जास्त नाही पण थोडं मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. कारण शेंगदाण्याचा कूट जर आपल्या भाजीमध्ये असेल तर एकदम खूप छान लागते. त्याच्यामुळे थोडंसंच ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी कशाप्रकारे एकदम हिरवीगार वगैरे टेस्टी वगैरे तिखट एकदम झणझणीत आणि चमचमीत भाजी बनून तयार झालेली आहे. आता मी गॅसचा फ्लेम बंद करत आहे. कारण का आता मला ज्वारीची भाकरी बनवायची आहे. तर त्यासाठी मी थोडंसं पीठ म्हणजे घरातच गिरण होती तर म्हणून मी लागेल तेवढंच पीठ दळून घेतलेलं आहे आणि मला 2च भाकरी बनवायच्या आहेत. पण ते पण तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे. गॅसवर ते तवा ठेवलेला आहे आणि आता मी थोडं-थोडं पाणी ॲड करून हे पीठ मळून घेणार आहे आणि आपल्या पिठाला जेवढं तुम्ही मळताल तेवढी भाकरी आपली फुगते आणि मऊ लुसलुशीत अशी होते. तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ असाच पुढं शेवटपर्यंत बघत राहा. कारण का कशा पद्धतीने मी ही हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्ही पाहिलंच असेल की मी ज्वारीच्या पिठाला किती मळू-मळू घेतलेलं आहे. कारण का असंच जर मळून घेतलं तर भाकरी आपली खूप छान होते आणि मी पाण्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही. फक्त ही ज्वारीच्या भाकरीला नाही टाकत. फक्त बाजरीच्या भाकरीला थोडंसं मीठ टाकलं की बाजरीची भाकरी आपली एक नंबर होते. तर तुम्ही पाहू शकता पीठ कशाप्रकारे मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ ज्वारीच्या पिठामध्ये तांदूळ वगैरे काही टाकलेलं नाहीये मी. कारण का आमच्या इथं आमच्या घरात म्हणजे शक्यतो कोणाला आवडतच नाही म्हणून मी कोणत्याही बाजरीमध्ये म्हणा, ज्वारीमध्ये म्हणा तांदूळ मिक्स करत नाही. तर अशी पांढऱ्या शुभ्र आपली भाकरी अ, आहे. तर तुम्ही पाहिलं असेल आपली भाकरी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. कुठं पण चिरा वगैरे पडलेला नाही. मी पाणी कोमट पण करून घेतलेलं नव्हतं. डायरेक्टली थंडच पाणीमध्ये बनवलेली आहे आणि माझ्या भाकरी एकदम अशा मोठ्या-मोठ्याच असं तवा भरून मला छोट्या भाकरी अजिबात आवडत नाही. तर चपाती, भाकरी ही अशाच मी पद्धतीने रोजच्या रोज घरी बनवते.
तर तुम्ही पाहू शकता मी भाकरीला पाणी पण लगेच लावलेलं आहे. कारण का भाकरीला पाणी लगेच नाही लावलं तर भाकरी आपली चिरा पडतात. ते भाकरी तोडती व्यवस्थित येत नाही, गोलाकार राहत नाही. त्याच्यामुळे पाणी लगेच लावून घ्यायचं आणि थोडंसं वरचं जे पाणी लावलं आहे तो भाग थोडासा सुकला की आपली भाकरी पलटी करायची आहे. कारण का त्याला पण खूप वेळ ठेवायचा नाही. पाणी लावल्याच्या नंतर आपली भाकरी पूर्ण अशी पचत नाही. तर आपली भाकरी तुम्ही पलटी मारल्याच्या नंतर बघू शकता कशाप्रकारे बनलेली आहे. असं वाटतं की गव्हाची चपाती बनवलेली आहे, पण ही ज्वारीची भाकरी आहे. तर वरची भाकरी होईपर्यंत मी दुसरी भाकरी बनवून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता एका साईडने आपली भाकरी पूर्ण अशी भाजून झालेली आहे आणि मी गॅसवरतीच भाजणार आहे. म्हणजे तवा न काढता तव्यावरती भाकरी भाजणार आहे. फक्त आपण बाजरीची भाकरीच आपण गॅसवर भाजायला लागते. चुलीवरती भाजली तर एक खूप तर म्हणजे एकदम छान लागते. पण मी सध्या तर तव्यावरच भाकरी भाजते. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे माझी ज्वारीची भाकरी फुगलेली आहे. तर आपली फायनली ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा छान-छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि इथून पुढं असंच अशा छान-छान रेसिपीसाठी पुन्हा भेटूया आणि सगळ्यात महत्त्वाचं खात जा, आनंदात राहा आणि अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत जाऊया. बाय.